आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मुंबई ते शिर्डी मार्गक्रमण करणारी दिंडी क्रमांक 1 धनंजयराव गाडगीळ ही सहकार दिंडी प्रवासादरम्यान शुक्रवार 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी महाड येथे आली असता तालुक्यातील पतसंस्थांच्या तसेच हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून या दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम तांबटाळी येथील दी अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड महाड येथे या दिंडीचे आगमन झाल्यानंतर दिंडीच्या प्रमुख प्रतिनिधींचे यथोचित स्वागत करण्यात आले। तसेच महिला भगिनींनी दिंडीसोबत आलेल्या सहकार पालखीचे भक्तिभावाने पूजन केले। यावेळी सहकार जनजागृती करण्यासाठी आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केल्यानंतर शिवाई नागरी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पालखीची धुरा आपल्या खांद्यावर घेत पिंपळपार मार्गे मुख्य बाजारपेठेतून ही दिंडी मार्गस्थ झाली। पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील नियोजित कार्यक्रमस्थळी आल्यानंतर दिंडीची सांगता करण्यात आली। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून महामानवाचा व सहकाराचा जयघोष करण्यात आला। यानंतर बहुउद्देशीय सभागृहात दिंडी निमित्ताने आयोजित सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी सर्वांनीच उपस्थिती लावली। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर दिंडीचे प्रतिनिधी सतीश निळकंठ व मसूद अत्तार या प्रमुख पाहुण्यांसह सहाय्यक निबंधक श्री लाटणे, शिवाई पतसंस्थेचे अशोक देशमुख, जनकल्याण सहकारी पतसंस्थेतर्फे डॉक्टर अजय जोगळेकर, मुरली मनोहर पतसंस्थेचे कुमार मेहता, नायक मराठा पतसंस्थेतर्फे श्री उतेकर, एकवीरा नागरी पतसंस्थेचे नितीन आरते, प्रिव्ही कंपनीचे विनोद देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा शिवाई पतसंस्थेचे राजाराम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी सहकार क्षेत्रासंबंधित विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करून मिळालेल्या अल्प वेळेमध्ये दिंडी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल महाडच्या सहकार कौशल्याचे विशेष कौतुक केले। या कार्यक्रमाला विविध पतसंस्थांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगाधर साळवी तर आभार प्रदर्शन नितीन आरते यांनी केले। स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी माध्यमाशी संवाद साधून कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली। दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथून जी सहकार दिंडी निघालेली आहे ती अलिबाग येथून कराड जायच्याऐवजी महाड येथे आली। महाडमधील सर्व संस्थांनी जवळपास महाडमधील 50 आणि पोलादपूरमधील 6 अशा 56 संस्थांचे संचालक आणि त्यांचे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि दिंडीमध्ये सहभागी झाले। तसेच दिंडीतील कलाकारांनी सादर केले पथनाट्य, याच्यामुळे बरेचसे प्रबोधन महाडमधील नागरिकांचे झाले आहे आणि सहकारातील कटू जे आठवणी त्या सगळ्या विसरून आम्ही त्या सगळ्या आठवणीला मागे टाकून पुन्हा नव्याने भरारी घेऊन पतपुरवठा करण्यासाठी आमच्या पतसंस्था महाडमधील पतसंस्था सज्ज असतील यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रयत्न करू। आंतरराष्ट्रीय सहकार परिषद ही पतसंस्था फेडरेशनने शिर्डी या ठिकाणी 8 आणि 9 तारखेला आयोजित केलेले आहे। याचा प्रचार आणि लोकजागृती व्हावी या उद्देशाने या सहकार दिंडीचं पूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात येत आहे। ही दिंडी मुंबईला सुरुवात झाली 30 तारखेला, तिथून ठाणे, रायगड म्हणजे अलिबाग आणि अलिबागातून महाड तालुक्यासाठी त्यांना आम्ही बोलवले होतं। 30 प्रतिनिधींनी महाडमध्ये पथनाट्य आणि दिंडी अशा पद्धतीने महाडकरांना खूप चांगल्या पद्धतीनं सहकारातलं महत्त्व पटवून दिलं। फेडरेशनतर्फे आलेले प्रतिनिधी माननीय सत्तार सर आणि निळकंठ सर यांनी अतिशय उत्तमरित्या या सहकार दिंडीला प्रबोधित केलं आणि ही दिंडी महाड तालुक्यातील, पोलादपूर तालुक्यातील या सर्व पतसंस्थेतील आणि इतर अनेक संस्थेतील अध्यक्ष, कर्मचारी, कमिटी या सर्वांनी या दिंडीमध्ये योगदान दिलं। माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लाटणे साहेब, सर्व संस्थांना या लाटणे साहेबांकडून निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या योगाने या ठिकाणी उपस्थिती खूप चांगल्या पद्धतीने मिळाली। धन्यवाद।